बुलेटिनच्या सुरुवातीलाच अतिशय महत्त्वाची अपडेट आपण पाहणार आहोत। राज ठाकरे यांच्या संदर्भातली ही अपडेट आहे। राज ठाकरे हे कोकणासाठी रवाना झालेत। अनेक वर्षे रखडलेल्या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील माणगाव बायपासच्या कामाची राज ठाकरे प्रत्यक्ष पाहणी करणार आहेत। ते आज रायगड जिल्ह्यातील माणगाव दौऱ्यावर जाणार आहेत आणि अधिकाऱ्यांसह कामाचा आढावा घेणार आहेत। या दरम्यान ते दक्षिण रायगड मध्यवर्ती कार्यालयाचंही उद्घाटन करणार आहेत। आपण पाहिलं राज ठाकरे यांनी नुकताच नाशिक दौरा त्यांचा पूर्ण केलेला आहे। त्यानंतर आज ते कोकण दौऱ्यावर आहेत। राज ठाकरेंच्या रायगड दौऱ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सचिन कदम यांनी। थेट जाऊया। मुंबई गोवा महामार्गाची पाहणी करता राज ठाकरे रायगडमध्ये येत आहेत आणि काही वेळात रायगडला दौरा आहे राज ठाकरेंचा सुरू होणार आहे। आणि आजच्या या दौऱ्याचा महत्त्वपूर्ण उद्देश तो असणार आहे की मुंबई गोवा महामार्गाची पाहणी। गेली 17 वर्ष मुंबई गोवा महामार्गाची दुरावस्था झालेली आहे। काम आहे ते प्रगतीपथावर आहे, मात्र अजूनही मुंबई गोवा महामार्ग पूर्ण होत नाही। आणि त्यानंतर जी दुसरी परिस्थिती पाहिली तर काही दिवसापूर्वीपासून जर का सातत्याने पाहिलं तर मुंबई गोवा महामार्गाच्या निकृष्टपणाची जी अनेक उदाहरणे आहेत ती समोर येत आहेत। त्यानंतर राज ठाकरे आज आहेत ते माणगाव बायपासची देखील पाहणी करणार आहेत, ज्याचा परिणाम आहे तो मुंबई गोवा महामार्गावर तासनतास वाहतूक कोंडीवर होतोय। एकंदरीत जर का पाहिलं तर रायगडमधले सर्वच जे सत्ताधिकारी आहेत त्यांनी सत्ता भोगलेली आहे, वेगवेगळ्या पक्षाच्या लोकांनी सत्ता भोगलेली आहे, मात्र मुंबई गोवा महामार्ग अजूनही पूर्ण झालेला नाही आहे किंवा कोकणवासियांना अजूनही न्याय मिळत नाही। या धर्तीवर आज राज ठाकरे अधिकारी असतील किंवा या ठिकाणचे ठेकेदार असतील यांच्यावरती कशा प्रकारे टोप टाकतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सचिन कदम, साम टीव्ही, रायगड।